हॅलो स्टुडंट्स, आज आपण बघणार आहोत पेअर ऑफ स्ट्रेट लाईन या चॅप्टरमधील अँगल बिटवीन टू लाईन्स त्याच्यावरचा एक इम्पॉर्टंट थेरम बघणार आहोत. बघा, थेरम आहे द ॲक्यूट अँगल थीटा बिटवीन द लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² + 2hxy + by² = 0 इज गिवन बाय tan theta = mod of 2√h² - ab divided by a plus b where a plus b is not equal to 0. हा आपण थेरम बघतोय. हा खूप इम्पॉर्टंट थेरम आहे. ठीक आहे. या थेरमसाठी बघा आता त्यासाठी तुम्हाला 11वीमध्ये आपण एक अँगल बिटवीन थिटाचा थेरम बघितला होता. tan theta = तो फॉर्म्युला होता बघा. tan theta = mod of काय होता m1 - m2 डिवाइडेड बाय 1 + m1 × m2 असा तो फॉर्म्युला होता. ओके, 11th स्टँडर्डमध्ये आपण तो घेतला होता. तर त्या फॉर्म्युलाचा यूज करून आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे की tan theta = काय येतं ते प्रूव्ह करायचं. ओके, मग आता सर्वात आधी m1 लेट m1 अँड m2 बी द स्लोप्स ऑफ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय द इक्वेशन ax² + 2hxy + by² = 0 असं आपण लिहिलं. ओके, त्यानंतर बघा m1 + m2 = -2h/b. हे आपल्याला माहीतच आहे. मी लास्ट लेक्चरला तुम्हाला सांगितलं होतं की सम ऑफ स्लोप हे येतं -2h/b अँड m1 × m2 = a/b. त्यांची सम -2h/b येते आणि त्यांचा प्रोडक्ट a/b एवढा येतो. ओके, हे आपल्याला माहीत आहेच. ओके, मग आता मी जसं तुम्हाला सांगितलं इथं दिलं आहे बघा कुठला फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. हा फॉर्म्युला यूज करायचा आपल्याला tan थीटाचा, जो आपण प्रिव्हियस स्टँडर्डमध्ये शिकलेलो आहोत. tan theta = m1 - m2 upon 1 + m1 × m2. तर हा फॉर्म्युलाचा विचार केला, हा यूज करायचा. तर यातला m1 × m2 माहिती आहे आपल्याला. m1 × m2 म्हणजे a/b येणार आहे. ओके, तर m1 - m2 ची व्हॅल्यू माहीत नाही, तर ती m1 - m2 ची व्हॅल्यू आधी आपल्याला कॅल्क्युलेट करावी लागेल. मग ती कशी कॅल्क्युलेट करायची ते आपण बघूया. आता m1 - m2 ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करायची आहे. ठीक आहे, बघा मग मी कन्सिडर करतो नाव m1 - m2 ब्रॅकेट स्क्वेअर कन्सिडर केलं. स्क्वेअर केला तर मिळेल m1² - 2m1 m2 + m2². आता m1 - m2² ह्याच्यामध्ये आपल्याकडे अवेलेबल व्हॅल्यू आहेत m1 + m2 आणि m1 × m2 ह्या दोघांच्या व्हॅल्यू अवेलेबल आहेत. मग इथं जे आपण एक्सपान्शन केलं आहे त्याच्यात मी ॲडजस्टमेंट करतो. काय ॲडजस्टमेंट केली बघा, +2m1 m2 हे ॲड केलं मी. मग ते ॲड केलं तर ते परत मायनस पण करायला लागेल. -2m1 m2 ॲड केलं आणि मायनस केलं. मग मायनस केलं तर हे -2m1 m2 -2m1 m2 ते झालं -4m1 m2, किंवा असं पण म्हणू शकतो -4m1 m2 आणि +2m1 m2 केलं तर हे -2m1 m2 आपल्याला मिळणार आहे. म्हणजे ॲडजस्टमेंट करताना काय केलं मी, फक्त +2m1 m2 घेतलं आणि मायनस केलं, प्लस मायनस अशी ॲडजस्टमेंट केली. मग जर आता आपण ऑब्झर्व केलं m1² + 2m1 m2 + m2², तर हे कशाचं एक्सपान्शन आहे बघा. तुम्ही ऑब्झर्व केलं तर तुमच्या लक्षात येईल कशाचं एक्सपान्शन आहे. दिस इज द एक्सपान्शन ऑफ m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. इथून एवढी टर्म मग ते लिहिलं आपण m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर. हे -4m1 m2 ॲज इट इज, -4m1 m2 ॲज इट इज. आता काय करायचं आपल्याला, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायचे आहेत. m1 + m2 ची व्हॅल्यू पुट करायची आहे, m1 × m2 ची व्हॅल्यू पुट करायची आहे. m1 + m2 ची व्हॅल्यू आहे -2h/b, ती व्हॅल्यू इथं टाकली. आणि m1 × m2 ची व्हॅल्यू आहे a/b, ती व्हॅल्यू इथं सबस्टिट्यूट केली आपण. m1 m2 ची व्हॅल्यू m1 + m2 ची व्हॅल्यू पुट केल्यानंतर त्याचा स्क्वेअर करायचा आहे. स्क्वेअर काय येईल बघा, स्क्वेअर केल्यानंतर बघा असं मिळेल तुम्हाला m1 + m2 ब्रॅकेट स्क्वेअर इथं सबस्टिट्यूट केलं, -2h त्याचा स्क्वेअर होणार आहे 4h² डिवायडेड बाय b². इथं बीचा स्क्वेअर केला, -2hचा स्क्वेअर 4h², 4h² / b² मायनस इथं 4 मल्टिप्लाय केलं तर 4 × a 4a डिवायडेड बाय b, 4h² / b² - 4a/b. आता हे सिम्प्लिफाय करायचं, सबट्रॅक्शन करायचे. आपल्याला माहिती आहे की
डिनॉमिनेटर सेम असेल तर आपण न्यूमरेटरची डायरेक्ट ॲडिशन सबट्रॅक्शन करू शकतो. इथं बी स्क्वेअर आहे, इकडं बी स्क्वेअर येण्यासाठी इकडं बीनं आपल्याला मल्टिप्लाय करायला लागेल, न्यूमरेटरला पण आणि डिनॉमिनेटरला पण. मग डिनॉमिनेटरला बी स्क्वेअर झाला की तो बी स्क्वेअर लिहून घ्या एकदा, आणि वरती येणार आहे मग 4h² मायनस 4ab, 4h² मायनस 4ab अपॉन बी स्क्वेअर. ओके, ही टर्म मिळेल. मग परत काय करायचं बघा, यातून हे 4h² मायनस 4ab आहे, त्यातून 4 कॉमन काढला. इथं बघा 4 कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये राहिले h² मायनस ab, h² मायनस ab डिवायडेड बाय बी स्क्वेअर. आता मी तुम्हाला इथं सांगितलं की आपल्याला हा फॉर्म्युला वापरायचा आहे, ॲक्यूट अँगल थीटा बिटवीन द लाईन्स टॅन थीटा इक्वल टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2. मग ह्यात m1 मायनस m2ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायची. आत्ता जे हे मिळालं आपल्याला ते m1 मायनस m2 ब्रॅकेट स्क्वेअर मिळाला, आपल्याला फक्त m1 मायनस m2 पाहिजे. मग टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साईड, स्क्वेअर रूट घेऊयात दोन्ही बाजूचं. स्क्वेअर रूट जर घेतलं तर या बाजूला m1 मायनस m2 राहील, आणि इकडं स्क्वेअर रूट घेतलं तर प्लस ऑर मायनस 4चं स्क्वेअर रूट 2, आणि हे जे ब्रॅकेटमध्ये टर्म आहे त्याचं स्क्वेअर रूट येणार आहे रूट h² मायनस ab डिवायडेड बाय बी स्क्वेअरचं स्क्वेअर रूट येणार आहे b. मग हे झालं स्क्वेअर रूट, म्हणजे m1 मायनस m2ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली. ती व्हॅल्यू, ही व्हॅल्यू आपण काय करायचे, हा जो फॉर्म्युला आहे टॅन थीटाचा मॉड m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 m2, ह्या फॉर्म्युल्यात m1 मायनस m2च्या जागी ती व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली तर आपल्याला काय मिळेल बघा, ती व्हॅल्यू इथं पुट करायचे. मग तेच न्यूमरेटरला येणार आहे ते प्लस मायनस अंडर रूट h² मायनस ab अपॉन b, याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली इथं. ठीक आहे, आता डिवायडेड बाय 1 प्लस m1 इंटू m2, m1 इंटू m2 म्हणजे प्रोडक्ट, तो आहे a बाय b. तिथं m1 इंटू m2ची व्हॅल्यू टाकली a बाय b. आता हे सिम्प्लिफाय जर केलं तुम्ही, बीनं क्रॉस मल्टिप्लाय केला तर येईल b प्लस a अपॉन b, आणि इथं वरती b आहे, इथला b आणि हा डिवाइडचा b कॅन्सल होईल. म्हणजे काय राहील बघा, आणि प्लस मायनस साईन जाईल, कारण मॉड्युलसमध्ये प्लस मायनस घेतलं काय, किंवा फक्त प्लस मायनस विदाऊट प्लस मायनस घेतलं काय सेम. मग प्लस मायनस साईन गेला, इथला प्लस मायनस साईन गेला, 2 तसाच राहिला बघा, इथला 2 रूट h² मायनस ab ॲज इट इज, आणि डिवाइडला आलं a प्लस b. फक्त इथं काय आहे, a प्लस b हा 0 नको. a प्लस बी जर 0 झाला तर काय होईल की हे टॅन थीटा इक्वल टू तुम्हाला इन्फिनिटी मिळेल. ए प्लस बी जर 0 झाला तर टॅन थीटा इन्फिनिटी, म्हणजे थीटा मिळेल तुम्हाला 90 डिग्री किंवा π/2. पण आपल्याला घ्यायचं आहे ॲक्यूट अँगल थीटा घ्यायचा आहे, ॲक्यूट म्हणजे लेस दॅन 90, त्यामुळे हे a प्लस बी 0 नको. ठीक आहे, ही कंडिशन काळजीपूर्वक बघा. आता रिमार्क्स आहे काही, लाईन्स रिप्रेझेंटेड बाय ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 आर कोइन्सिडंट इफ अँड ओनली इफ m1 इक्वल टू m2. लाईन्स ह्या कोइन्सिडंट आहेत, म्हणजे कधी कोइन्सिडंट होतात आपल्याला माहिती आहे की m1 आणि m2 स्लोप जर इक्वल असतील तर. हा m2 जर आपण या बाजूला घेतला लेफ्ट साईडला तर m1 मायनस m2 इक्वल टू 0 मिळत आहे. आणि m1 मायनस m2ची आत्ताच आपण वरती व्हॅल्यू बघितली की m1 मायनस m2 काय येतं आहे प्लस ऑर मायनस 2 रूट h² मायनस ab अपॉन b इक्वल टू 0. मग इथला तुम्ही हे b त्या बाजूला जाईल 0 होईल, 2 तिकडे जाऊन 0 होईल, प्लस मायनस साईन जाईल, रूटमध्ये h² मायनस ab इक्वल टू 0, म्हणजेच h² मायनस ab 0 मिळेल तुम्हाला. म्हणजे लाईन्स जर कोइन्सिडंट असतील तर स्लोप इक्वल असतात, म्हणजेच h² मायनस ab इक्वल टू 0 मिळतं. ही जी कंडिशन आहे तर ही याला आपण म्हणतो लाईन्स रिप्रेझेंटेड बाय इक्वेशन ax² प्लस 2hxy प्लस by² इक्वल टू 0 आर कोइन्सिडंट इफ अँड ओनली इफ h² मायनस ab इक्वल टू 0. म्हणजेच काय, हा ab जर या बाजूला गेला तर तो प्लस होतो आहे, किंवा h² इक्वल टू ab. हे कंडिशन जी आहे तर ती आहे लाईन कोइन्सिडंट असण्याची. तसंच लाईन परपॅन्डिक्युलर असण्याची पण कंडिशन आहे बघा. लाईन्स आर परपॅन्डिक्युलर कधी, आपल्याला माहिती आहे m1 इंटू m2 जर -1 आला तर लाईन्स परपॅन्डिक्युलर आहेत म्हणतो आपण. पण m1 इंटू m2ची व्हॅल्यू काय तर a बाय बी त्याची व्हॅल्यू आहे. मग बीने इकडं मल्टिप्लाय केलं ते होणार आहे मायनस बी, a इक्वल टू मायनस बी तुम्ही या बाजूला घ्या प्लस बी होईल, a प्लस बी इक्वल टू 0. a प्लस बी हा 0 झाला, म्हणजे लाईन्स आर परपॅन्डिक्युलर इफ अँड ओनली a प्लस बी इक्वल टू 0. त्याची ही कंडिशन आहे लाईन्स परपॅन्डिक्युलर. आणि लाईन्स आर कोइन्सिडंट इफ अँड ओनली h² मायनस ab इक्वल टू 0,
किंवा एच स्क्वेअर इक्वल टू ए बी. एक्झाम्पल घेऊया. शो दॅट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² - 4xy - 3y² आर परपेंडिक्युलर टू इच अदर. लाईन्स परपेंडिक्युलर आहे हे दाखवा असं म्हटलं. तर इथं परपेंडिक्युलरची कंडिशन लिहिलेली आहे की a+b जर 0 आला तर लाईन्स परपेंडिक्युलर असतात. मग इथं बघूया आपण काय होतं आहे. ह्या इक्वेशन कम्पेअर केलं आपण, कम्पेअरिंग गिवन इक्वेशन विथ दिस इक्वेशन. याच्याशी कम्पेअर केलं. कम्पेअर केल्यानंतर a3 मिळाला. इथे x² क्वेश्चन 3. 2h ची व्हॅल्यू -4 आहे. 2h इक्वल टू -4. सो h इक्वल टू -2 अँड b इक्वल टू -3. तर b ची व्हॅल्यू -3 आहे. a h b व्हॅल्यू लिहिल्या. आता परपेंडिक्युलर चेक करायचं म्हणजे a+b काय येतं आहे बघा. a+b इक्वल टू a व्हॅल्यू 3 आहे, b ची व्हॅल्यू -3 आहे. सो a+b इक्वल टू 3 + -3. 3 + -3 इक्वल टू 0. देअरफॉर लाईन्स रिप्रेझेंटेड बाय 3x² - 4xy - 3y² इक्वल टू 0 आर परपेंडिक्युलर टू इच अदर. ह्या लाईन काय होतात त्याच्यापासून मिळणाऱ्या परपेंडिक्युलर टू इच अदर मिळतात तुम्हाला. काय मिळतात कारण a+b आपल्याला 0 मिळालं. हे a+b ची व्हॅल्यू 0 आली म्हणून लाईन्स आर परपेंडिक्युलर. सेकंड एक्झाम्पल आहे. शो दॅट लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² + 4xy + 4y² इक्वल टू 0 आर कोइन्सिडंट. आता कोइन्सिडंट कधी असतात जर h² - ab हे 0 आलं तर लाईन्स ह्या कोइन्सिडंट असतात. आत्ताच वरती रिमार्क तुम्हाला सांगितला. मग आता चेक करायचं आहे h² - ab ची व्हॅल्यू 0 येते का. मग बघूया. दिलेलं इक्वेशन कम्पेअर केलं आपण याच्याशी. कम्पेअरिंग गिवन इक्वेशन विथ ax² + 2hxy + by² इक्वल टू 0 वी गेट a इक्वल टू 1, h इक्वल टू 2 अँड b इक्वल टू 4 फ्रॉम दिस इक्वेशन. बाय कम्पेअरिंग दी अबव इक्वेशन वी गेट a h b व्हॅल्यू मिळाल्या. नंतर आता चेक करा h² - ab इक्वल टू पुट द व्हॅल्यू ऑफ h इक्वल टू 2. h² मग इथं होणार 2² मायनस a1 दिला आहे, b4 दिला आहे, a इंटू b ते आहे 1 × 4. मग 2चा स्क्वेअर झाला -4 आणि हे 4 - 4 सॉरी 2चा स्क्वेअर 4 आणि इथलं हे -4. इथं मायनस आहे म्हणजे -4. 4 - 4 काय झालं 4 - 4 झालं 0. म्हणजे h² - ab इक्वल टू मिळालं 0. म्हणजेच हे 0 मिळालं. याचा अर्थ लाईन्स रिप्रेझेंटेड बाय x² + 4xy + 4y² इक्वल टू 0 आर कोइन्सिडंट. का कोइन्सिडंट आहेत कारण h² - ab हे 0 आलं म्हणून लाईन ह्या कोइन्सिडंट आहेत.